गाइस वेलकम बैक टू अनदर ब्लॉग। आज जो हमारे गांव में की स्कूल है उससे बनकर 100 इयर्स कंप्लीट हो चुके हैं। तो आज वहां पर प्रोग्राम है, चलो चलते हैं। शाळेला आज 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत। म्हणून या गावकऱ्यांच्या वतीने, ग्रामपंचायतच्या वतीने, शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने, शिक्षक वृंद आणि सर्व समिती या सर्वांच्या वतीने एक गावात घडलेले अनेक गावातून या आमच्या या शाळेतून शिकलेले सर्व आजी माजी विद्यार्थी आणि त्यातून घडलेले अधिकारी पदाधिकारी या सर्वांचा गुणगौरव उपस्थित आपण आमंत्रित केलेल्या मान्यवर मंडळींच्या शुभ हस्ते आज आपण या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल मराठी शाळेचा 100वा वाढदिवस। सभी लोग आ गए, अब प्रोग्राम शुरू होगा। आपल्या जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष अधिकारी मान्य श्री जिल्हाधिकारी साहेब डॉक्टर पंकज आशिया साहेब यांचा या ठिकाणी आगमन झालेला आहे। त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल मराठी शाळा शताब्दी वर्ष सोहळ्याच्या शाळेच्या कमानीचे रिबीन कापून या ठिकाणी कार्यक्रमाचे सुरुवात मान्य जिल्हाधिकारी करत आहेत। जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल मराठी शाळा खडका पंचायत समिती महागाव जिल्हा यवतमाळ आपल्या शाळेला 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शतकपूर्ती सोहळा आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। या कार्यक्रमासाठी आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत। मंचावर यायचं आहे माननीय तहसीलदार साहेब, बीडीओ साहेब, बीओ साहेब या सर्वांना विनंती आहे की आपण स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे। स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देश हितासाठी नेहमी उन्हातानात, पावसाळ्यात, थंडीत अंगावर खाकी वर्दीत सदैव तत्पर उभा एकमात्र देव माणूस म्हणजे पोलीस, फॉरेस्ट ऑफिसर, CRPF चे जवान आणि जमादार। यांच्यापैकीच आज आपल्यामध्ये एक रिटायर्ड डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर उपस्थित आहेत, ज्यांनी आपल्या सेवेतून फॉरेस्ट खात्याचे संवर्धन व संरक्षण केले आहे। ते आहेत श्री दत्तात्रय गोस्वामी साहेब, या शिक्षण संकुलाचे माजी विद्यार्थी। त्यांना मी मंचावर आमंत्रित करते आणि जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करते की त्यांनी त्यांचा शाल आणि स्मृती चिन्ह तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा। मार्गदर्शन सही है तो एक छोटा सा दीपक भी सूरज से कम नहीं।
आपल्या अतिथीजनांकडून हे अनमोल मार्गदर्शन घेण्याचं भाग्य आज आपल्याला लाभलेलं आहे. त्याकरिता मी आजच्या कार्यक्रमाचे विशेष आमंत्रित मार्गदर्शक माननीय जिल्हाधिकारी श्री डॉक्टर पंकज आशिया सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाने आपणा सर्वांस आणि मलाही कृतकृत्य करावं. आजचे जिल्हा परिषद शाळाचे 100 वर्ष इथे या ठिकाणी पूर्ण झाले आहेत. त्यासाठी या कार्यक्रमासाठी मला बोलवलं आहे आणि याच कार्यक्रमासाठी उपस्थित या शाळेचे सर्व माजी विद्यार्थी, गावाचे सर्व नागरिक, सरपंच मॅडम आहेत, इथे माजी विद्यार्थी सुद्धा आहेत, शिक्षक आहेत, या शाळेमध्ये काम करणारे विविध कर्मचारी आणि ज्या लोकांनी या शाळाचे प्रत्येक कामामध्ये कॉन्ट्रीब्युशन केलं असेल, ग्रामपंचायतचे सदस्य असतील किंवा सर्व ग्रामस्थ असतील, सर्वांच्या मी आधी खूप अभिनंदन सुद्धा करतो की अशी आपल्याकडे एक चांगली जिल्हा परिषद शाळा, एक मॉडेल स्कूल सारखी आपण या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये आपण तयार करून घेतलेली आहे. आणि जनरली असं असतो की आपल्याकडे मी कलेक्टर म्हणून जवळपास मला 1.5 वर्ष या जिल्ह्यात झालेला आहे. तर मोस्टली जे गावाचे लोक माझ्याकडे कोणी येतात तर इतर कोणते सांस्कृतिक कामासाठी किंवा दुसरे कोणते विकास कामांचे उद्घाटन आणि इतर कामांसाठी येतात. पण शाळेसाठी फर्स्ट टाइम मला असं कोणी इन्व्हाइट केलं की एवढा शाळेच्या सर्व लोकांवर आपल्या लोकांचं लक्ष आहे. सर्वात मोठी गोष्ट ही आहे की या गावाचे सर्व नागरिकांच्या, या गावाचे सर्व पदाधिकारी लोकांच्या मुलांचे शिक्षणावर खूप लक्ष आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. जसं आपल्याकडे सर्व आता विद्यार्थी सुद्धा बसलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी सांगितलं होतं की जीवनात जर कोणताही मोठा बदल घडवायचा असेल तर शिक्षणपेक्षा दुसरा कोणताही मोठा आपल्याकडे पर्याय नाही आहे. आणि ही गोष्ट जर गावाच्या सर्व लोकांना माहीत आहे आणि ज्याच्यावर सर्व लोक जर काम करत असेल, या गावामधून अजून आपल्याकडे शासकीय सेवेत अजून लोक दिसतील, अजून मोठे मोठे उद्योग करणारे लोक सुद्धा या गावातून तयार होणार आहे, याची मला खात्री आहे. या गावाचे सर्व नागरिकांचे परत अभिनंदन करतो की त्यांनी शाळाचे सर्व कामांमध्ये खूप छान योगदान केलेलं आहे आणि या कार्यक्रमाकरिता मला बोलवला. मला थोडासा मी दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो की मला लवकर पण जायची दुसरी मीटिंग असल्यामुळे, आणि सर्व लोकांना परत खूप खूप शुभेच्छा देतो. या कार्यक्रमासाठी बोलवलं यासाठी धन्यवाद व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाव या ठिकाणी खरं म्हणजे आज आमच्या खडका गावासाठी आनंदाचा आणि एक महत्त्वाचा दिवस आम्ही मानतो. कारण आज आम्ही खरं म्हणजे साहेब, आज आम्ही तुम्हाला वेळ नसताना आम्ही आग्रह करून तुम्हाला इथं आणलं. त्या माणचा स्वार्थ एकच साहेब आमचा की प्रत्येक जिल्हा परिषदेच्या खेड्यातल्या शाळा आमच्या ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद शाळा टिकावं आणि त्याच्यामुळे आम्ही जनजागृती करण्याचं काम केलं. आणि आम्ही पत्रिका पाहिल्या शाळेचं म्हणल्यानंतर तुम्ही होकार दिला आणि आम्हाला आमचं गावालाच अभिनंदन केलं. त्याच्यावर आपली तळमळ, खरं म्हणजे शिक्षण विभागाला ती तळमळ पाहिजे की आज जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजे. परंतु दुर्दैवानं मी हे सांगू शकतो, आज एवढं मोठं असून शिक्षण विभागाचे शिवसाहेबांनी शिक्षण अधिकारी यायला पाहिजे होते. परंतु साहेब आम्ही खरं मी भाग्यवान समजतो आम्ही सगळे जिल्हा की तुमच्यासारखा कलेक्टर आम्हाला मिळाला. कारण आजपर्यंत मी पाहतो आहे, आज कृषी शेतकऱ्यांच्या बाबतीत एवढं बारकाईने विचार जर कोणी करत असं आतापर्यंत कोणत्या कलेक्टरने केला नाही की या यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक म्हणजे पाणी मुबलक आहे, सुपीक जमीन आहे, तरी बारमाही पीक किंवा फळबाग का लागत नाही. याच्यावर सगळ्या कृषी अधिकाऱ्याला आणि जिल्हा कृषी अधिकाऱ्याला साहेबांनी सांगितलं की त्याच्यात काय अडचणी येते तुम्ही जाऊन शेतकऱ्यापर्यंत भेटा आणि फळबाग जास्तीत जास्त वाढला पाहिजे. आणि ते खरंच आहे, म्हणजे शेतकऱ्याचा स्वाभिमान आणि शेतकऱ्याचं कुठंतरी उत्पन्न वाढलं पाहिजे हे असं विचार करून, आणि हेच नाही तर प्रत्येक शेतकऱ्या बाबतीत असो आपलं खूप खूप अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. नेहा पंजाब देशमुख, प्रणव संदीप शिंदे, श्रेया श्रीकांत देशमुख आणि पूजा श्यामशंके पल्लू हे 10वीचे विद्यार्थी आहेत. 12वीचे वैष्णवी पांडुरंग कदम, धनश्री रितेश पुरोहित, नीलाक्षी गणेश हनोते.
देवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि चतुराय सुंदर आणि मंत्रमुग्ध करणारं सादरीकरण या विद्यालयाच्या मुलींनी आपल्यासमोर सादर केलं. मी त्यांचं खरंच मनापासून खूप खूप आभार मानते. थँक्यू सो मच डिअर गर्ल्स. प्रत्येक मुलाच्या भाग्यात नसतं ईश्वराच्या आणि अतिथींच्या स्वागतास उपयोगी पडणं, पण आज आपल्या फुलांना ते भाग्य लाभलेलं आहे. आता इथे स्वागत होणार आहे. त्याकरिता मी डॉक्टर साहेबांना मंचावर आमंत्रित. हॅलो. मी स्वागत गीत केलेलं आहे. त्यांचा ग्रुप वाढण्यासाठी भास्कर देशमुख सर यांनी या विद्यार्थ्यांना 201 रुपये पारितोषिक दिलेलं आहे. त्या विद्यार्थ्यांनी नंतर घेऊन जायचं आहे. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या तालुक्याचे गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकर साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी विजयरावजी देशमुख यांना मी विनंती करतो की त्यांनी बीडीओ साहेबांचं स्वागत करावं. श्री कांबळे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर राजेंद्र पुरोहित काकांना विनंती करतो. त्यांनी बीओ साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. यानंतर आपल्या महागावचे आपले माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर पी.एन. चव्हाण काका यांचं स्वागत करण्यासाठी मी दत्तरावजी कदम यांना आमंत्रित करतो. त्यांनी डॉक्टर पी.एन. चव्हाण काकांचं स्वागत करायचं आहे. त्यांनी शिवाजीराव देशमुख यांचं स्वागत करण्यासाठी मी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद देशमुख यांना आमंत्रित करतो. त्यांनी शिवाजीराव देशमुख यांचं स्वागत करायचं आहे. अमृतरावजी देशमुख यांचं स्वागत करायचं आहे. एक उत्कृष्ट शेतकरी आणि यांचं स्वागत संदीप कानडे करतील.
समंदर, अभी तो इनके लिए पूरा आसमान बाकी है. मला लहानपणी नवल वाटायचं की या गावाचं नाव खडका का असेल. बाकी गावांची नावं इतकी छान छान असायची ऐकायला. खडक आहे का हो तुमच्या गावात जास्त म्हणून खडका नाव आहे गावाचं, असं कोणी विचारायचं. पण आता आज या कार्यक्रमास उपस्थित राहून मला कळालं की आज या गावाच्या डोक्यावर मानाचा तुरा होणारे माजी विद्यार्थी पाहिल्यानंतर ही खात्री पटते की खडकाचं काळीज फाडून विपरीत परिस्थितीवर मात करून काही रोप वृक्ष बनतात. तशीच या प्रांगणात शिकलेले माजी विद्यार्थी त्यांनी आपल्या गावाची शाळेची ख्याती दूरवर पसरून आपल्या जन्मभूमीचे नाव, या शाळेचे नाव सार्थक केलेले आहे. त्या सर्वांचे मी इथं मनपूर्वक स्वागत करते. महागाव पोलीस स्टेशनचे API RB खार्डे साहेब यांचा विचारमंचावर आगमन झालेला आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आपल्या गावचे पोलीस पाटील नितीन ठोके यांना आमंत्रित करतो. त्यांनी खार्डे साहेबांचं स्वागत करायचं आहे. मोटिवेशन देण्याचं काम केलेलं आहे. ते सदैव विद्यार्थ्यांना सांगत की संधी मिळेल तुलाही, लगेच हिरमुसू नकोस. संधी मिळेल तुलाही, लगेच हिरमुसू नकोस. आयुष्य सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. फक्त तू खचू नकोस. टाळ्यांच्या गजरात या शिक्षकांचा सत्कार झाला पाहिजे. मी ऑडियन्सला रिक्वेस्ट करते की शिक्षकांचा सत्कार होत असताना टाळ्या थांबायला नको, कारण आजच्या या कार्यक्रमाचे खरे मानकरी हे आपले शिक्षक आहेत. यानंतर अनुप पंडित सर यांना मी मंचावर आमंत्रित करते आणि त्यांचे स्वागत श्री संजय भगत करतील अशी मी त्यांना विनंती करते. अनुप पंडित सरांविषयी सांगायचं म्हणजे 2011 मध्ये आपल्या शाळेवर ते रुजू झाले आणि शाळेची शिस्त काय असते, विद्यार्थीप्रिय शिक्षक आणि केंद्राचं तर नाही तर तालुक्याचं नाव उज्ज्वल करणारे त्या तत्कालीन BDO साहेब राऊत साहेब यांच्या कार्यकाळामध्ये तालुक्याचं संपूर्ण कारभार सर आपल्या लेखणीच्या माध्यमातून आणि आपल्या हुशारीच्या माध्यमातून सर्व तालुक्याला नावारूप केलेले असे आपल्या सहकारी पंडित सर यांचं स्वागत. यानंतर श्री पाऊल बुद्धे सर यांचं स्वागत श्री रितेश पुरोहित करतील अशी मी त्यांना विनंती करते. कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बन जाती है, मेहनत पर मेहनत करते जाओ तो तकदीर बन जाती है. आणि ह्या मेहनतीचे धडे फक्त आपले शिक्षकच आपल्याला देतात. मला वाटते जवळपास सगळ्यांना अल्पोपहाराची सुविधा हळूहळू पोहोचत आहे. जसा जसा तो पोहोचत आहे तसा तसा टाळ्यांचा कडकडाट शिक्षकांसाठी वाढला पाहिजे. तो कमी कमी होत आहे. पाऊल बुद्धे सरांसाठी सर्वांनी परत एकदा टाळ्या वाजवायच्यात. यानंतर श्री शिवाजी खंदारे सर यांना मी मंचावर आमंत्रित करते. एखादी सेलिब्रिटी येताना जेवढा आपल्याला आनंद होतो तेवढा आनंद आपले शिक्षक मंचावर येताना आपला झाला पाहिजे आणि तशाच टाळ्या देखील वाजल्या पाहिजे. प्रमुख अतिथी BDO ज्ञानेश्वर टाकरस सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या शब्दसुमनांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करावे.
सर्वप्रथम मंचावर उपस्थित सन्माननीय गण आणि अतिशय महत्त्वाच्या आणि विशेष असलेल्या कार्यक्रमाला मला पाहुणे म्हणून आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवल्याबद्दल मी सर्वप्रथम आयोजक आणि आपल्या खडका ग्रामवासियांचे विशेष आभार मानतो. तर शिक्षण हा अतिशय सगळ्यांच्या जीवनातला अतिशय महत्त्वाचा भाग आणि अविभाज्य घटक आहे. म्हणजे आयुष्यातून तुम्ही काही वजा केलं तर फार काही परिणाम तुमच्या आयुष्यावर होणार नाही. मला वाटते आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेत पुन्हा कित्येक वर्षानंतर येऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार प्राप्त करण्याचा आनंद जो होतो त्याची तुलना कशासोबतच करता येत नाही. प्रेक्षक हो, टाळ्या झाल्या पाहिजे. सतत या शाळेसाठी प्रयत्न जे करत असतात आम्हाला साथ देणारे हे आमची शिक्षक वृंद. 2009 पासून अनेक जे पुरस्कार शाळेला मिळाले त्या पुरस्काराचे खरे हकदार आमचे सहकारी हे शिक्षक मंडळी आहेत. म्हणून या शाळेचे शिक्षण देणारे हे शिक्षक यांचा सुद्धा सत्कार आम्ही या माजी विद्यार्थ्यांसोबत करण्याचं आयोजिलेलं आहे. श्री प्रदीप गावंडे सर यांना मी मंचावर आमंत्रित करते आणि श्री गजानन वाघमारे हे त्यांचा सन्मान आणि सत्कार करतील अशी त्यांना विनंती करते. आणि आनंदराव मारोतराव देशमुख या दोघांनाही विनंती करतो की आपला या ठिकाणी सत्कार राहिलेला आहे. तर BDO साहेबांना विनंती करतो की आपण दोघांनाही आपला सत्कार स्वीकारायचा आहे. माझी सेवानिवृत्त सेक्रेटरी आपल्याच गावामध्ये सेवानिवृत्त झालेले आनंदराव मारोतराव देशमुख आणि सेवानिवृत्त शिक्षक कांबळे सर या दोघांचाही सत्कार या ठिकाणी BDO साहेब करतील. विजय भाऊ सूर्यवंशी पत्रकार यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आमचे सेवानिवृत्त सेक्रेटरी आनंदराव मारोतराव देशमुख यांचा सन्मान आपण करावा. यानंतर ज्यांनी पुसद नगरीत उत्कृष्ट विद्येचे दालन उघडून हजारो मुलांचे भविष्य पालटले असे पारिक अकॅडमीचे संस्थापक श्री महेश गोकुळजी पारिक यांना मी मंचावर आमंत्रित करते. यांनी अतिशय प्रतिकूल अशा परिस्थितीवर मात करून त्यांनी त्यांचं नावलौकिक यवतमाळ जिल्ह्यात पसरवलेलं आहे. श्री महेश गोकुळजी पारिक सर. भूतान परस्परे जडो मैत्र जीवांचे तिमिर जावो विश्व स्वधर्मा सूर्ये पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतन
बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी, भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो आवेजी. येत म्हणे श्री विश्वेश्वरा हो. भूतान परस्परे जडो मैत्र जीवांचे, तिमिर जावो विश्व स्वधर्मा सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी, भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो आवेजी. येत म्हणे श्री विश्वेश्वरा हो. पसा